नमस्कार मंडळी. आज आम्हाला बावड्याला आलो आहे आम्ही. अचानक स्वयंपाक आलेला आहे आपल्याला. उद्या महादेवाची दिंडी येते, त्यांचा स्वयंपाक आहे. आता आम्ही गुलाबजाम बनवणार आहे. गुलाबजामची तयारी केली बघा. तेल टाकलंय, कारभारीन पीठ मिळते, गोळं करायचे आहेत. किती वेळ लागेल? आता काय माहिती, आता चालत आहे. पहिला घाण टाकायचं आहे ना मला. पहिला घाणा टाकल्याशिवाय नाही समजत. बरं, मी पण मदतीला येतो आता. तिकडं गोळं करते. आता आपण इकडं पाक ठेवलेला आहे. आता पाक करायचं चालू आहे. पाक होईल आता 1-10 मिनिटात. आलं बरं का. गुलाबजाम झालेत गुलाबजाम मस्तपैकी. वा 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 वा. ओकेच. अचानक आलेला गुलाबजाम आहे. 2-3 गाणं राहिलेत का अजून? हो. 2 गाणं झालेत बघा गुलाबजामचं. आता मुलांनी 500 रुपये दिले तर तरी भेट नाही. झालं बाबा गुलाबजाम. आता झालं गुलाबजाम झाला. हे झालं गुलाबजाम झालं का? झालं पण लय गडबड होती आज. हा. टाइम नाही भेटला. लवकर उशिरा आला ना स्वयंपाक. एक गुरं वगैरे किती मस्त वाटतंय. कपिले गाय, कपिली जर साध्या गाय कपिली आहे. आता वेली बघा गाय. आणि बाजूला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. उद्या आपला कार्यक्रम आहे ना. दिंडी आहे का काय आहे आपला कार्यक्रम? आपली कावड यात्रा. अच्छा, कावड यात्रा आहे का? ओके. उद्या काय काय मेनू आहे आपला? आपलं सांबर, मसाला वांग, चपाती, गुलाबजामुन, कोशिंबीर. नमो दत्ताय नमो नमः. कारभारणी ए कारभारी उरक घाल. उरक लवकर उरक. पटा आपल्याला 10 वाजता जेवण द्यायचं आहे. उरका. झाली बघा सुरुवात. आता वांगी कापायचं नीट बघून कापते ना, म्हणून उशीर लागतोय. हो का. झाली तयारी झाली, मांडणी केली. हा काठ्याचं वांग टेस्ट असतं ना. दादा कांदा तिखट नाही ना लय? मोठा घ्या बरं का त्यातला. हां झाली तयारी. आता चालू झाली. सकाळ लवकर उरकायचं असते. टायमिंगला जेवण द्यायचं आहे आपल्याला. झाली तयार होत आली आहे. भाजीपाला कापला, वांगी चिरली. आज वांग लय भारी आणले शेडशीनं. एकच नंबर वांग आहे. काटळ वांग आणले. आले बरं का. होत आलंय म्हणलं. आता झालं, फक्त चपाती बाकी आहे. कारभारीन कोशिंबीर झाले का? आता काय राहिले कोशिंबीरचं? टोमॅटो राहिले का? दादा पटपट उरका. चला जिरा राईस पाणी उकळलंय. डाळ पण शिजली. आता डाळ शिजली बरं का आता. हा शिजली साहेब, डाळ शिजली. तर काय लय असते फोडणी द्यायचे सांबरला. जिरा राईसला भात ठेवलाय, पाणी उकळलंय. आता उरकलंय. उरका पटापटा बरं का. चपातीचं पीठ म्हणून घेतो बरं का. चपातीचं पीठ म्हणून घेतो. मला चपातीचं पीठ चालू आहे बरं का आता. हा एकदम चपातीचं पीठ मळावं लागतं. गोळं नाही. हे झालं बरं का पीठ म्हणून. चपातीचं पीठ मळलं बघा. असं मळून चपाती बारीक होणार ना. खासा खळा वाजायला लागलाय भात. आता झालं भात. वा 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 वा. हे दादा लय बोलू नको ग, काम करणार नाहीत. मालिश करते. कोशिंबीर झाली का? ठेवा बाजूला झाकून जरा पटकन. सरा माग चपातीचं मालिश करत आणलंय. इथं आपलं भाजन चाललंय वांग्याचं. चपातीचं मालिश चालू आहे आता पिठाचं. झालंय, थोडं राहिले. आता चपातीची सिस्टीम लावायची. वांगी तळून घेतल्यात. आता वांगीचा मसाला चालू आहे. सगळी वांगी तळून घेतली. आता आपण मसाल्याची तयारी करू. मसाला वांग आहे. किचन किंग गरम मसाला हे थोडासा टाकायचा. हे लावतो. धना पावडर, कांदा लसूण, मिरची पावडर,
मिरची पावडर. आता हळद टाकायची, मग मिक्स झाला. आता ही वांग्याचा मसाला झाला बघा. सांबारला फोडणी पटपट पटपट उशीर झालाय, जरा गडबड आहे. आमच्या मालकांच्या कन्या बघा, तिला किती आवड आहे. मस्त पैकी आता फोडणी देऊ लागणार आहे. मालकांची मुलगी वांग्याचं म्हणले मला वांग शिकायचंय. ओके. आज चपात्याला भरपूर बाया गोळा केल्याकडे आपण बी. माझं माहेर अगं 10 किलो चपात्या एवढ्या बाया. बर सांगा काय काय मेनू आहे. मेनू आहे. हा मेनू जिरा राईस, सांबर, मसाला वांग, चपाती आणि कोशिंबीर आणि गोड काय गुलाबजाम.